नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तव्य योजना काढली आहे. ही योजना तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करू शकते. 1000 रुपये भरून तुम्ही ही भविष्य सुरक्षित करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय आहे ही योजना ही संपूर्ण आपण आज जाणून घेणार आहोत. आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुलांचे भविष्य लक्षात घेऊन एक नवीन योजना आजपासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या योजनेला NPS वात्सल्य असे नाव देण्यात आले आहे. या संबंधीची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प 2024 दरम्यान केली आहे. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करू शकतात. मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्याकडे पैसा असावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या सरकारी योजनेचे नाव वाचल्यानंतर अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. NPS वात्सल्य म्हणजे कोण गुंतवणूक करू शकेल? NPS वात्सल्यमध्ये किमान आणि कमाल किती गुंतवणूक करता येईल? NPS वात्सल्य कोण चालवू शकतं? तुमचे मुलं 18 वर्षे झाल्यावर NPS वात्सल्य चालू ठेवू शकतील का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत. देशातील कोणत्याही नागरिक आपल्या मुलासाठी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक करू शकतो. मुलं मोठे झाल्यावर त्याला वाटल्यास योजना सुरू ठेवू शकतो. मुलाचे पालकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे चालवली जाईल. जेव्हा कोणतेही पालक त्यांच्या मुलासाठी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना अनेक पर्यायापैकी कोणत्याही एकामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांना सरकारने मान्यता दिली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार NPS वात्सल्यामध्ये 4 गुंतवणुकीचे पर्याय आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. पण जर तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतात. म्हणजे यात गुंतवणुकीला कमाल मर्यादा नाही. म्हणजे तुमच्या मुलासाठी तुम्ही कितीही पैसे 18 वर्षापर्यंत टाकू शकतात. तुमच्या मुलाच्या नावावर तुम्ही जमा केलेल्या पैशातून तुम्हाला काही पैसे काढायचे असतील तर तुम्हाला गुंतवणुकीच्या तारखेपासून 3 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यानंतर तुम्ही त्यातून 25% पैसे काढू शकतात. हे पैसे शिक्षणासाठी किंवा कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी काढता येतात. याशिवाय 75%हून अधिक अपंगत्व असल्यास पैसे काढता येतात. तुमचे मुलं 18 वर्षाची होईपर्यंत तुम्ही हे 3 वेळा करू शकतात. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक केली असेल तर तो 18 वर्षाचा झाल्यावर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकतात. मुलाच्या खात्यात 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढू शकता. परंतु जर 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एकाच वेळी 20% पैसे काढू शकतात. उर्वरित पैशातून तुम्ही नियमित उत्पन्नासाठी एन्युइटी खरेदी करू शकतात. यामुळे तुम्हाला दर महिन्याला काही पैसे मिळतील. त्याशिवाय जे आपल्या मुलासाठी NPS वात्सल्यमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्याकडे इतर पर्याय आहेत. तुमचे मुलं 18 वर्षाचे झाल्यावर तुम्ही ती योजना सुरू ठेवू शकतात. NPS वात्सल्याचे NPS टियर 1 मध्ये रूपांतरित केले जाईल. मुलाच्या वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात तुम्हाला पुन्हा KYC पूर्ण करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलासाठी पैसे दर वर्षाला 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवू शकतात आणि तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पेन्शन चालू करू शकतात. म्हणजे तुम्हाला मुलं मोठी झाल्यावर पैशांची अडचण नसणार नाही आणि तुमच्या मुलाच्या खात्यात हे पैसे पडत असतील. जर तुमच्या मुलाची इच्छा असली तर तुमचा मुलगा 18 वर्षानंतरही ही योजनाचे पैसे काढू शकतो आणि तो बी या योजनेत पैसे गुंतवू शकतो. तर या योजनेसाठी मुलं 0 ते 18 वर्षापर्यंत असावीत आणि या योजनेसाठी हे अकाउंट खोलल्यानंतर ते मुलं 18 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर NPS या खात्यात त्या मुलांचे रूपांतर होईल. वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यावर खात्यातून निवृत्तीवेतन पेन्शन मिळेल. NPS ने समभाग कर्ज रोखे आणि जेकी मधील गुंतवणुकीतून अनुक्रमे 14%, 9.1% आणि 8.8% परतावा दिला जाईल. तर तुम्ही तुमच्या मुलाच्या
शिक्षणासाठी किंवा आजारासाठी जर पैसे लागले तेही पैसे तुम्ही या योजनेद्वारे काढू शकतात. तर अशा प्रकारे ही नवीन संकल्पानुसार नवी योजना काढण्यात आली आहे. तर तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. तर सर्वांनी यासाठी नक्की अर्ज करा आणि 1000 रुपये गुंतवणे चालू करा. वर्षाला तुम्ही 1000 रुपये गुंतवा आणि तुमच्या मुलाची भविष्य सुरक्षित ठेवा. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.